तुझ्याशिवाय कशी जाणार आहे? काही लागलं तर हक्काने फोन कर आणि मध्ये मध्ये येत राहा. कसं करमणार आहे का तुझ्याशिवाय? सुखी राहा. मी सांगितलं ते नीट लक्षात ठेव. माणसं जोड, माझ्यासारखी तोडू नको. येते, नीट राहा. जान्हवी, ते पत्र वाच. हो सर्वशी. श्रीसाठी सुद्धा येते. कसलं पत्र? मी सांगते तुला, सांगते. बाळांनो, तुमच्यामुळे आपली सगळी फॅमिली एकत्र आली आहे. मला सोडून चाललीस? आनंदाने जाते ना, पण आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. थँक्यू श्री. पोटच्या पोरापेक्षा जास्त केलंयस माझं. चल आता काय रडवून जाणार आहेस? काळजी घे माझ्या बाळाची. काही काळजी करू नको. आम्ही सगळे आधी होतो ना तसेच. काहीच बदललं नाही. इनफॅक्ट पप्पू आता फॅमिलीत ऍड झालेत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. काही वाटलं ना की लगेच फोन करा. आम्ही जसे असू तसे परत येऊ तुमच्या आधी. आपल्या बाळाची आणि स्वतःची काळजी घे. लव्ह यू बाळांनो. येते. चालवत पण नाही. शी. हो, अजून पत्ता नाही पोरांचा. येतील. येतील का येतील? एवढा वेळ लग्न असतं का हो? जानूकडे गेले होते. हो, पण मग जानूला कळत नाही का? वेळेवर सोडायचं ना. सासूरवाशीण आहे ती. वेळेत म्हणजे हे कोणी ठरवायचं आता? अहो, वेळेत म्हणजे दिवे लागणीच्या आधी नको का यायला? आता ही येणार कधी? अन्न गरम कधी करणार? आपण जेवणार कधी? तुला भूक लागली असेल तर तुझं तू गरम करून घे. मी कशाला गरम करू? का?
चांगली चालती फिरती आहेस की तुला काय झालंय? असं नाही हो. तुम्हाला सांग, तिला मी किचन मध्ये गेलेलं आवडत नाही. खरं खरं सांगते मी तुम्हाला. म्हणजे म्हणजे बघा, म्हणजे मी किचन मध्ये गेले ना की तोंड अगदी वेडवाकडं करते बाई ती. त्यापेक्षा नकोच ना ते. उगीच तिला असं वाटायला नको ना की आपल्या कामांमध्ये सासू ढवळाढवळ करते, आपल्याला मोकळीकच देत नाही. तेव्हापासून मी ठरवलंय, किचन मध्ये आपण जायचंच नाही. तिला जे काही करायचंय ना ते करू देत. नाही, माझी उगीच लुडबुड नको ना. पण आत्ता नाहीये ना ती घरात. तरी कशाला, आल्यानंतर करेल ना ती गरम. स्वतः पंचपक्वान्नांचं जेवून येणार. मग ते घरी आल्यावर जिरायला नको का? येऊ दे. कसं तरीच वाटतंय ना. दिवसभर किती गजबज होती ना, आता अगदी शांत झालंय सगळं. हो ना. अगदी छान शांततेत पार पडला ना सगळा सोहळा. हो, सरी किती छान दिसत होती ना. खरंच. माझ्याच मेलीची नजर लागेल की काय असं वाटत होतं मला. पण ते दोघही एकमेकांबरोबर खूप छान दिसत होते. हो, आणि सरीची सासू जरा निवळल्या होत्या ना. म्हणजे आधी कशा विचित्र वागायच्या, आता छान होत्या हसून बोलून. हो ना. सासरी जरा थोडेसे म्हणजे विनोदीच होते ना. नाही, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरी आनंदात होती. श्री, पेलच बाबा शिवधनुष्य सरीच्या लग्नाचं. हो, आम्ही तर आशात सोडली होती. हे सगळं जान्हवीमुळे शक्य झालं. श्री, मी काय केलंय? सगळं तुझ्यामुळे झालं. नाही, हे सगळं तुझ्यामुळे झालंय आणि तुला सुद्धा माहितीये. हा तुझा मोठेपणा आहे की तू मान्य करत नाहीयेस. अरे पुरे, तुमच्या दोघांचंही श्रेय आहे. हा, दोघांचंही श्रेय आहे. मला वाटतं तुमच्या दोघांमुळेच हे सगळं झालं. सगळं छान झालं. सरीला एवढी हाऊस होती, मनाजोगतं स्थळ मिळालं आणि गंगेत घोडण आलं. त्या मित्राचं काय बोलत होते ते? अगं असेल काहीतरी, जाऊ दे. बेबी आत्या कुठे दिसत नाही ती. त्या गेल्या झोपायला. काय इतक्या लवकर? हा, काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं तिचं. तब्येत बरी नाही की काय बघायला पाहिजे जाऊन. नाही, कशाला. दमली असेल ती, आता झोपली असेल. कशाला डिस्टर्ब करायचं उगाच. उद्या सकाळी बोलू. हा, मी जातो आता, झोपतो. सुनीता, सॉरी यार. अरे असून दे ना रोन्या, होते मिसअंडरस्टँडिंग कधीतरी. नाही यार, तरी पण मला कळायला हवं होतं. माझा नवरा जर असा येडाच आहे. तरी पण ग बघ ना, म्हणजे माहितीये मला समज माहिती. कसं आहे ना रोन्या, ताईंच्या बाबतीत कोणी बी तुला काय बी बोललं ना तर तुझा पारा लगेच वर चढतो आणि मग तू मागचा पुढचा काय बी विचार करत नाही. मी हा विचार केला आणि सांगितलं स्वतःला की शांत बस म्हणून. आता काय बी बोलायला नको, नाही तर उगाच चिडायचं माझ्यावरती. तुझा पारा डाऊन झाल्यावरती मग बोल. सुनीता, ताईने ना मला नीट समजावलं सगळं.
तेव्हा मला कळलं आईची स्ट्रीक आहे यार, ती नेहमी असंच करते. आणि आणि त्यात मी मूर्ख, सगळं माहित असताना मी गाढवपणा केला. नीता, माझ्याकडून तुला पक्क प्रॉमिस, आईनं काहीही केलं नाही यापुढे तरी मी तिला फशी नाही पडली. ताईचे शब्द कायम लक्षात ठेव. रोन्या, मी अभि आईशी बोलून घेणार आहे. आता त्यांचं असं वागणं नाही चालायचं. तू बोलच, नाही तू बोलच, मी आहे तुझ्या बरोबर. अरे रोन्या, हेच तर हवंय मला. तू असलास ना का मी आईना अशी आरामात हँडल करेन. पण तू नाराज झालास ना का मला काय बी सुधरत नाही. अगं पण अशा वेळेला ताई आहे की आपल्या बरोबर? काय आहेच रे, त्यांचा ना लई मोठा आधार आहे आपल्याला. आणि भैया बी लई चांगले आहेतच. सुनीता, त्या दोघांकडे बघितलं की कायम मला असं वाटतं आपण खूप लकी आहोत यार. पण आई दिसली ना की लगेच प्रश्न पडतो मला, देवाने असं का केलं माझ्या बरोबर? अरे खरंच यार, बघ ना कशी वागते ती. अरे तू हसतेस अगं. मला प्रश्नच पडतो ती अशी का वागते माझ्याशी यार. पिंट्याला सांगितलंस का? पटलं का त्याला? हो. न पटायला काय झालंय? तायडाने सांगितलं ना. ए काय रे श्री, आता काय मग तू टिंगल का करतोस आमची? टिंगल कुठे गेली? खरं तेच सांगतोय. अरे तायडा म्हणजे देव, आणि तायडाच्या तोंडून आलेला शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. गप्प बसा, असं काही नाहीये. बरं, सुनीताला सांगितलंस का काय करायचंय? तिला फार सांगावं नाही लागत रे, तिला कळतं, हुशार आहे ती. बघ आता आईशी कशी बोलेल. चांगलंय. हा गणेश, अरे एक्सलेंट. अच्छा, मी कॅश पाठवून देऊ? हो, आपल्याच फार्म हाऊसला. एक्सलेंट, या. हो, केअरटेकर्स आहेत तिकडे. सुपर, या भेटतो तुला. बाय. फार्म हाऊसचं काय? सरप्राईज आहे. श्री, आजकाल तुझी सरप्राईजेस खूप वाढायला लागली आहेत हा. खूप काय त्यात? मग काय तर, त्या पप्पूंच्या मित्राचं एक सरप्राईज आहे. नाही नाही नाही, ते काही फार विशेष असं काही महत्वाचं नाहीये. पण मी तुला हे सांगू शकतो, अरे पण हे फार्म हाऊसचं मी तुला सांगू शकतो. सांग. तुला तो माझा मित्र आठवतोय, गणेश, अॅनिमल्स मॅटर टू मी वाला? हा, त्याचं काय? हा, त्याच्याकडे ना बरेच प्रोग्राम्स असतात अगं. म्हणजे डॉग फीडिंग प्रोग्राम किंवा अॅनिमल रेस्क्यू प्रोग्राम, असं अनेक. म्हणजे प्राण्यांसाठी वाटणारे लोक काय काय करतात बघ ना. म्हणजे एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल किंवा घरात कुठलाही कार्यक्रम असेल, तर एखाद्या प्राण्याला जीवदान देऊन तो कार्यक्रम ते साजरा करतात. म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या मुक्या प्राण्याला खायला मिळतंय, किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या स्लॉटर हाऊस मध्ये जाणाऱ्या प्राण्याला जीवदान देऊन तो आपला कार्यक्रम साजरा करायचा. काय समाधान असेल ना यात? ए श्री, आपण आपल्या बाळाच्या जन्माच्या वेळी करूया हे. आपण ऑलरेडी करतोय हे. म्हणजे आपल्याकडच्या सगळ्या कार्यक्रमांना किंवा आपल्याकडच्या वाढदिवसांना मी अॅनिमल्स मॅटर टू मी मध्ये जातो आणि डॉग फीडिंग प्रोग्राम मध्ये भाग घेतो. हे मग तू मला का नाही सांगितलंस हे? अगं, तुला सरप्राईज द्यायचं होतं बाळ झाल्यानंतर. पण आता तुला मी हे सगळं सांगितलंय तर मग आणखीन एक गोष्ट सांगतो. काय? जानवी, प्रेग्नंट प्राण्यांना कत्तलखान्यामध्ये मारणं हे काही बरोबर नाही, हे अनएथिकल आहे. पण आपल्याकडे एथिकली काही केलं जातच नाही. म्हणजे अनेकदा नियम धाब्यावर बसवले जातात. आपल्याकडे प्रेग्नंट प्राण्यांना अगदी सर्रास मारलं जातं. बापरे. आणि म्हणूनच जानवी, तू जेव्हा प्रेग्नंट आहेस हे मला कळलं ना, तेव्हा मी एक नवीन उपक्रम हाती घेतला. कत्तलखान्यामध्ये आलेले सगळे प्रेग्नंट प्राणी मी गणेशच्या मदतीनं आपल्या ताब्यात घेतो आणि आपल्या फार्म हाऊस वरती सोडतो. मग त्यांचं खाणं असेल, त्यांची औषधं असेल, त्यांची निगा राखणं असेल, त्यांच्यासाठी एक केअरटेकर नेमणं असेल, हे सगळं मी आपल्यातर्फे करतो. श्री,
आता आपल्याकडे 6 गायी, 2 फिमेल हॉर्सेस, 5 म्हशी आणि बकऱ्या आहेत. एवढे प्राणी आहेत आपल्याकडे. अगं ही सगळी आपण दत्तक घेतलेली बाळच असतात अगं. मला खूप अभिमान वाटतो तुझा श्री. म्हणजे तुला खरं सांगू का, मला पण असं हे सगळं खूप करावंसं वाटतं, पण नाही रे करता येत. माझ्यासारखे खूप असतील ज्यांना हे करावंसं वाटत असेल, पण पैशाअभावी नाही करता येत. हे बघ, ज्यांना आर्थिक दृष्ट्या काही मदत करता येणार नसेल त्यांनी अगदी छोटी जबाबदारी जरी उचलली ना तरी चालेल. म्हणजे लोकर, लाकूड किंवा लेदर ह्या गोष्टी जरी आपण वापरणं टाळलं, पूर्ण बंद केलं ना, तरीही अनेक प्राण्यांचा जीव वाचेल. आणि दरवेळी काही मोठी जबाबदारी उचलायला हवी असं काही नाहीये. अगदी छोटं छोटं काम सुद्धा आपण करू शकतो. मुळात आपल्याला मनापासून तसं वाटायला हवं बस. खरंय. मी तर लेदर, लाकूड आणि लोकर वापरणं कधीच बंद केलंय. ते खूप आहे जाणं. आय लव्ह यू. थँक गॉड की पप्पूच्या मित्राबद्दल विचारायचं विसरली. श्री, काय ग? तुझी चालूगरी लक्षात आली आता माझ्या. मी काय केलं? काल मूळ विषयाला बगल दिलीस. कुठला मूळ विषय? पप्पूंच्या मित्राचा. अगं, काल आपला मूळ विषय तो फीडिंग प्रोग्रामचा चालू होता. विसरलीस काय? नाही ते झालंच, आणि त्याबद्दल माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना मी असं सांगणारही आहे की पार्ट्यांमध्ये खर्च करण्यापेक्षा ना या अशा प्रोग्राम्स मध्ये इन्व्हेस्ट करा. पण श्री, मुद्दा हा आहे, मला मीटिंग उशीर होतोय. तुझ्या ह्या वागण्यामुळे जास्त संशय यायला लागलाय मला श्री. अगं, घरी आल्यानंतर बोलूया ना. मला तो मित्र कोण आहे ते तरी सांग. अगं, फार मोठा विषय आहे तो. किती लांबवणार आहेस मग तू? मी म्हटलं ना, मी आल्यानंतर सांगेन तुला. बरं, मला त्यांचं नाव तरी सांग. त्यांना काय होणार आहे? मुळात तू त्यांना यायला मनाई का केली होतीस? कारण लग्न आनंदात, सुखात, शांततेत पार पडावं म्हणून. पण म्हणजे त्यांनी काय केलं असतं? त्यांनी काहीच केलं नसतं, आपोआप घडलं असतं. काय? स्फोट. कुणाचा? जान्हवी, ऐक ना. एक मिनिट. कोण होता तो माणूस ज्याच्यामुळे आपल्या घरात स्फोट होणार होता? हे बघ, मी तुला आता हे सगळं सांगितलं ना, तर तू मागे लागशील त्यांच्या. असं काही नाही करणार तू मी. पिच्छा पुरवशील त्यांचा. अरे मी काय वेडी आहे का? तू वेडीच आहेस. तू विषय बदलू नकोस. ऐक ना, अर्धा तास झाला लोक वाट बघतात. प्लीज जाऊ. मी तर कालपासून वाट बघते. ऐक, आता नको. तुला शपथ आहे माझी. अरे यार. श्री, कोण होता तो माणूस? ओके, ठीक आहे. मी तुला हे सांगितल्यानंतर तू हे लगेच विसरशील. एका कानानं ऐकशील आणि दुसऱ्या कानानं सोडून देशील. प्रॉमिस. पाळणार आहेस तू? सांग. ओके. जान्हवी, पप्पूंच्या मित्राचं नाव आहे देवेंद्र. देव, बेबी आहेत त्याचा नवरा. झालं समाधान? अरे श्री, ऐक म्हणजे ऐक ऐक, आता सगळं आपण सविस्तर आल्यानंतर बोलूया. निघू? आणि प्लीज तू मला दिलेलं प्रॉमिस पाळणार आहेस? सॉरी श्री, हा शब्द पाळणं मला जमणार नाही. छान झालाय. मीठ जरा कमी. अरे बापरे, मग हाय का मग? अगं ठीक आहे, कमी असलेलं चालतं. आपल्याला वरून घालता येतं. जास्त झालं तर प्रॉब्लेम. बरं, चहा घे चल. ऐक ना, तू घे ना खाऊन. मी घेईन रे. तू पण ना. काय ग? हा? हे काय आहे? हा काय उपमा केलायस तू? त्याच्यात ना मीठ, ना साखर, ना मिरची, कसली चवच नाहीये त्याला. आणि ही उपम्यामध्ये उडदाची डाळ घालतात, माहित नाही का तुला? ती घातलेली नाहीयेस. हे काय बनवलंयस काय तू? कसं खायचं? अगं, घरात खाणारी माणसांची तोंडेत.
उगाच आपलं गाढवासमोर काहीतरी आपण शिजवून टाकतोय असं कशाला करायचं? नीट बनवता येत नाही का तुला? आणि करायचं असेल ना तर नीट कर, कळलं ना? आता स्वयंपाकासाठी त्या मंदाताईंना लावलेलं आहेस, त्यांच्या हाताला न चव ना ढव. निदान सकाळचा नाश्ता तरी नीट कर ना. आई हे बघ, रोन्या तू थांब जरा. काय ग, अजून तुझा रोण्या रोण्या चालूच आहे का? एकच गोष्ट किती वेळा सांगायची तुला, रोहन्या नाही रोहन म्हण म्हणून. बोलायची रीत नाही, कपडे घालायची रीत नाही, काही बनवता येत नाही तुला. काय करू काय मी तुझं ग? सांग ना. काय लोणचं घालू का? काही उपयोग आहे का तुझा या घराला? तसा तुझा तरी काय उपयोग आहे या घराला? म्हणजे माझाही काय आहे म्हणा. वा, का? मुलाला जन्माला घातलं, त्याला या जगात आणलं, हे काही कमी आहे? अगं, जन्माला घातलं म्हणजे बाबा आई बरं झालं तुम्ही विषय काढला. मला बोलायचंच होतं तुमच्याशी.